नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्टच्या एका खूपच मनोरंजक लर्निंग पाथवर नजर टाकणार आहोत. हो, याचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर वेल आर्किटेक्टेड फ्रेमवर्क. आता हे नाव ऐकून घाबरू नका. हो, नाव जरा मोठं आहे. खरंच, सोप्या भाषेत सांगायचं तर क्लाउडवर एक असं डिजिटल घर कसं बांधायचं, जे मजबूत, सुरक्षित आणि किफायतशीर असेल. बरोबर. आणि आपल्याला अझ्युअरबद्दल काहीही माहिती नसेल तरी चालेल, कारण आपण अगदी पायापासून सुरुवात करणार आहोत. आपल्यासमोर मायक्रोसॉफ्टचं अधिकृत लर्निंग मटेरियल आहे आणि आज आपलं ध्येय आहे की यातील प्रत्येक संकल्पना सोप्या, रोजच्या उदाहरणांमधून समजून घेणे. अगदी. चला तर मग या डिजिटल आर्किटेक्चरच्या दुनियेत जरा खोलवर जाऊया. नक्की. तर फ्रेमवर्क हा शब्दच अनेकांना घाबरवतो. याचा नेमका अर्थ काय? बरोबर. फ्रेमवर्क म्हणजे एक आराखडा किंवा मार्गदर्शक तत्वे. जसे एखादी इमारत बांधताना आपल्याकडे एक नकाशा असतो की नाही? हो, एक ब्लूप्रिंट असते. एक्झॅक्टली. तो नकाशा आपल्याला सांगतो की पाया किती खोल असावा, खांब कुठे असावेत, जेणेकरून इमारत भूकंपातही टिकून राहील. तसंच हे फ्रेमवर्क सॉफ्टवेअर सोल्युशन्स बनवण्यासाठी एक डिजिटल नकाशा देतं. आणि हे फक्त काय करायचं हे नाही सांगत, तर का करायचं आणि त्याचे फायदे तोटे काय आहेत हे सुद्धा समजावून सांगतं. अच्छा, म्हणजे एक प्रकारे बेस्ट प्रॅक्टिसेसचा संच. अगदी बरोबर. या लर्निंग पाथचा उद्देश हाच आहे की अझ्युअरवर सुरक्षित, मोठी होणारी म्हणजे स्केलेबल आणि उत्तम कामगिरी करणारी सोल्युशन्स कशी तयार करायची. चला तर मग पहिल्या मॉड्यूलपासून सुरुवात करूया, जे या फ्रेमवर्कची ओळख करून देतं. मला वाटतं हे म्हणजे पूर्ण चित्रपटाचा ट्रेलर असणार आहे. हो, अगदी तसंच आहे. हे मॉड्यूल ह्या फ्रेमवर्कच्या 5 मुख्य स्तंभांची म्हणजे पिलर्सची ओळख करून देतं. 5 स्तंभ कोणते आहेत ते यार? आहेत रिलायबिलिटी म्हणजे विश्वसनीयता, सिक्युरिटी सुरक्षा, कॉस्ट ऑप्टिमायझेशन खर्च नियंत्रण, ऑपरेशनल एक्सलन्स कार्यान्वयन उत्कृष्टता आणि परफॉर्मन्स एफिशियन्सी कार्यक्षमता. ओके. जसं घराला मजबूत खांबांची गरज असते, तशीच एका चांगल्या आर्किटेक्चरला या 5 मुख्य तत्वांची गरज असते. आणि गंमत म्हणजे हे स्तंभ एकमेकांपासून वेगळे नाहीयेत, तर ते एकमेकात गुंतलेले आहेत. एका स्तंभात केलेला बदल दुसऱ्यावर परिणाम करतो. अच्छा, म्हणजे एकाला धक्का लागला की दुसऱ्यावर परिणाम होणार. हो, हे मॉड्यूल आपल्याला हेच नातं समजून घ्यायला मदत करतं. चला आपण पहिला स्तंभ पाहूया, रिलायबिलिटी. रिलायबिलिटी, विश्वसनीयता. हे तर खूप महत्वाचं वाटतंय. म्हणजे आपली गाडी रोज सकाळी एका किकमध्ये सुरू व्हावी, तसंच काहीसं आहे का हे? हो, आणि त्याही पुढे जाऊन विचार करा. म्हणजे तुमची गाडी तर सुरू झाली, पण ऑफिसला जायचा रस्ताच खचला असेल तर? अरे देवा, मग काही उपयोग नाही गाडी सुरू होऊन. बरोबर. रिलायबिलिटी म्हणजे फक्त तुमची गाडी चालेल याची खात्री करणं नाही, तर त्याचबरोबर एक पर्यायी रस्ता म्हणजे ऑल्टरनेट रूट तयार ठेवणं. ओके, म्हणजे प्लॅन बी. हो, डिजिटल जगात याला रिडंडन्सी आणि फॉल्ट टॉलरन्स म्हणतात. म्हणजे समजा तुम्ही एखादा ऑनलाईन शॉपिंग ॲप वापरत आहात आणि अचानक ते बंद पडलं, तर तुमचा अनुभव किती वाईट असेल. विश्वसनीयता म्हणजे असं होऊ नये याची काळजी घेणे. म्हणजे दिवाळीच्या सेलमध्ये वेबसाईट क्रॅश व्हायला नको, त्यासाठीची ही तयारी आहे. हा, परफेक्ट उदाहरण आहे. पण मग प्रत्येक वेळी बॅकअप प्लॅनचा बॅकअप ठेवणं हे खूप महाग असू शकतं, नाही का? म्हणजे प्रत्येक कंपनीला सारख्याच लेवलची रिलायबिलिटी गरजेची असते का? खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे हा. आणि इथेच सर्व्हिस लेव्हल ॲग्रीमेंट म्हणजे SLA ही संकल्पना येते. SLA. हो, SLA म्हणजे एक प्रकारचं वचन जे क्लाउड प्रोव्हायडर जसं की मायक्रोसॉफ्ट अझ्युअर आपल्याला देतं की त्यांची सिस्टीम किती टक्के वेळ चालू राहील. अच्छा. उदाहरणार्थ 99.9% अपटाईम म्हणजे वर्षातून जवळपास 8 ते 9 तास सिस्टम बंद असू शकते. पण 99.999% ज्याला 5 नाईन्स म्हणतात. 5 नाईन्स. हो, त्याचा अर्थ वर्षातून फक्त 5 मिनिटं सिस्टम बंद राहू शकते. आता एखाद बँकेच्या ॲपला 5 नाईन्सची गरज असेल, कारण तिथे प्रत्येक सेकंड महत्त्वाचा असतो. बरोबर, पैशाचा व्यवहार असतो. पण एखाद्या रेसिटी ब्लॉक्ससाठी 99.9% अपटाईम सुद्धा पुरेसा आहे. त्यामुळे जितकी जास्त रिलायबिलिटी तितका जास्त खर्च. प्रत्येक व्यवसायाला आपल्या गरजेनुसार आणि बजेटनुसार योग्य तोल साधावा लागतो. ठीक आहे, तर आपलं ॲप्लिकेशन आता विश्वासार्ह आहे. ते सहजासहजी बंद पडत नाही. पण ते सुरक्षित आहे का? कारण एक चालू असलेलं पण हॅक झालेलं ॲप्लिकेशन जास्त धोकादायक असतं. आणि म्हणूनच आपल्या पुढचा स्तंभ आहे सिक्युरिटी. अगदी.
आणि हे फक्त घराला कुलूंग लावण्यासारखं नाहीये, मग तर एक किल्ला मांडण्यासारखं आहे. आणि इथे डिफेन्स इन डेप्थ ही रणनीती वापरली जाते. डिफेन्स इन डेप्थ म्हणजे याचा अर्थ सुरक्षेचा फक्त एक थर न ठेवता अनेक थर तयार करणे. जसं किल्ल्याला आधी खंदक असतो, मग उंच भिंत, मग सैनिक आणि मग आत तिजोरी. अच्छा, म्हणजे मल्टीलेयर सिक्युरिटी. करेक्ट. यातला एक थर जरी कोणी पार केला तरी पुढचा थर त्याला अडवतो. डिजिटल जगात याचा अर्थ आहे की आपल्याकडे नेटवर्क सिक्युरिटी आहे, ॲप्लिकेशन सिक्युरिटी आहे आणि डेटा सिक्युरिटी सुद्धा आहे. म्हणजे फक्त मुख्य दरवाजालाच नाही तर खिडक्या, मागचा दरवाजा, अगदी चिमणीला सुद्धा जाळी लावायची. हो, अगदी तसंच. पण मला एक प्रश्न आहे, इतक्या सगळ्या सुरक्षेच्या लेयर्समुळे ॲप्लिकेशन स्लो होणार नाही का? म्हणजे सुरक्षा आणि परफॉर्मन्स यांच्यात काहीतरी तडजोड करावी लागते का? हां, हे एक क्लासिक ट्रेड ऑफ आहे. हो, काही वेळा अतिसुरक्षेमुळे सिस्टम थोडी हळू होऊ शकते, पण चांगल्या आर्किटेक्चरचा उद्देश हाच असतो की हा समतोल साधणे. ते कसं? उदाहरणार्थ आयडेंटिटी अँड ॲक्सेस मॅनेजमेंट म्हणजे IAM सारख्या सेवा वापरून आपण हे सुनिश्चित करू शकतो की फक्त योग्य व्यक्तीलाच योग्य माहितीचा ॲक्सेस मिळेल. अच्छा, म्हणजे बँकेच्या मॅनेजरला सगळ्या ग्राहकांची माहिती दिसेल, पण कॅशियरला फक्त त्याच्या कामापुरतीच माहिती दिसेल. ओके, गरजेपुरता ॲक्सेस. हो, यामुळे अनावश्यक डेटा ट्रान्सफर टाळला जातो आणि परफॉर्मन्सवर कमीत कमी परिणाम होतो. या मॉड्यूलमध्ये आपण गोपनीयतेचं म्हणजे कॉन्फिडेन्शियलिटीचं रक्षण कसं करायचं, डेटासोबत कोणी छेडछाड करणार नाही याची खात्री म्हणजे इंटिग्रिटी कशी करायची आणि सायबर हल्ल्याच्या वेळीही आपलं ॲप्लिकेशन उपलब्ध कसं राहील यावर लक्ष केंद्रित करतो. समजलं. म्हणजे एक विश्वासार्ह आणि सुरक्षित किल्ला बांधायचा आहे. अरे वा. पण हे सगळं ऐकून असं वाटतंय की यात खर्च खूप होणार. मग येतो माझा सगळ्यात आवडता विषय, पैसे वाचवणे, कॉस्ट ऑप्टिमायझेशन. इतकं सगळं भारी काम करायचं पण खिसा रिकामा न करता हे कसं शक्य आहे? हां, शक्य आहे. कारण कॉस्ट ऑप्टिमायझेशनचा अर्थ कंजूषपणा करणे नाही, मग काय? तर पैशाचा योग्य वापर करून सर्वोत्तम व्हॅल्यू मिळवणे आहे. क्लाउडच्या भाषेत याला राईट सायझिंग म्हणतात. राईट सायझिंग. हो, म्हणजे आपल्या कामासाठी योग्य आकाराचे आणि क्षमतेचे रिसोर्स निवडणे. समजा तुम्हाला फक्त ऑफिसला जायचं आहे, तर तुम्ही फरारी नाही घेणार. नाही घेणार, नक्कीच नाही. कारण तिचं मायलेज कमी आणि मेंटेनन्स जास्त. तुम्ही एक साधी, चांगली मायलेज देणारी कार घ्याल. क्लाउडमध्ये सुद्धा अनेक कंपन्या गरजेपेक्षा मोठे सर्व्हर निवडतात आणि विनाकारण जास्त बिल भरतात. म्हणजे जितनी चादर उतने ही पैर फैलाव. या म्हणीसारखं आहे. अगदी. मी असंही ऐकलं आहे की क्लाउडमध्ये पे ॲज यू गो म्हणजे जितकं वापराल तितकंच बिल अशी सोय असते. मग खर्च कसा वाढू शकतो? बरोबर. पे ॲज यू गो हा एक मोठा फायदा आहे. पण विचार करा, जर तुम्ही नळ चालूच ठेवला तर पाण्याचं बिल येणारच की नाही? येणारच. क्लाउडमध्येही असंच होतं. जर तुम्ही एखादा सर्व्हर चालू करून विसरून गेलात तर त्याचं बिल येत राहतं. म्हणूनच हे मॉड्यूल आपल्याला खर्चाचा हिशोब ठेवण्याची मानसिकता कशी तयार करायची हे शिकवतं. अच्छा, म्हणजे जागरूक राहणं महत्वाचं आहे. हो, आणि याशिवाय रिझर्व्ड इन्स्टन्सेस सारखे पर्यायही असतात. जर तुम्हाला माहीत असेल की पुढच्या 1 किंवा 3 वर्षांसाठी तुम्हाला एखादा सर्व्हरची गरज लागणारच आहे, तर तुम्ही तो कमी किमतीत रिझर्व्ह करू शकता. हे म्हणजे हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी बुकिंग करण्याऐवजी महिनाभरासाठी केल्यावर मिळणाऱ्या डिस्काउंटसारखं आहे. एक्झॅक्टली. अगदी तेच. अच्छा, तर आपण एक विश्वासार्ह, सुरक्षित आणि किफायतशीर ॲप्लिकेशन तयार केलं आहे. पण आता ते रोजच्या रोज चालवायचं कसं, म्हणजे त्याचं व्यवस्थापन कोण आणि कसं करणार? इथेच पुढचा स्तंभ येतो, ऑपरेशनल एक्सलन्स. नाव तर खूपच भारी आहे. हो, नाव भारी आणि कामही तसंच आहे. म्हणजे काय नक्की? याचा संबंध आपण आपलं ॲप्लिकेशन रोजच्या रोज कसं चालवतो आणि व्यवस्थापित करतो याच्याशी आहे. हे म्हणजे एक यशस्वी नाटक चालवण्यासारखं आहे. नाटक? हो, फक्त चांगले कलाकार असून चालत नाहीत, तर पडद्यामागचे लोक, लाईट्स, संगीत, स्टेज मॅनेजमेंट हे सगळं व्यवस्थित असावं लागतं. बरोबर आहे. ऑपरेशनल एक्सलन्स म्हणजे हे बॅकस्टेज मॅनेजमेंट. यात चुका कमी करणे, प्रक्रिया सुरळीत करणे आणि सगळं काही ऑटोमॅटिक करणे यावर भर दिला जातो. ऑपरेशनल एक्सलन्स. मी वाचलं आहे की यात इन्फ्रास्ट्रक्चर ॲज कोड सारख्या गोष्टी येतात, जिथे मॅन्युअल सेटअपऐवजी सगळं कोडने केलं जातं. त्याचा यात काही संबंध आहे का? अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर ॲज कोड किंवा IAC हा ऑपरेशनल एक्सलन्सचा कणा आहे. ओके.
विचार करा, जर तुम्हाला 100 सर्व्हर तयार करायचे असतील तर एक एक करून मॅन्युअली करण्याऐवजी तुम्ही एक स्क्रिप्ट किंवा कोड लिहू शकता जो तुमच्यासाठी ते काम काही मिनिटात करेल. अरे वा, म्हणजे खूप वेळ वाचेल. वेळ तर वाचेलच, पण मानवी चुका टळतात आणि प्रत्येक वेळी एकसारखंच प्रमाणित म्हणजे स्टँडर्डाइज्ड सेटअप तयार होतं. याशिवाय डेव्हऑप्स संस्कृती, CI/CD म्हणजे बदल झाल्यावर ते आपोआप टेस्ट होऊन लागू होणे आणि ऑब्झर्वेबिलिटी यांसारख्या गोष्टीही यात येतात. ऑब्झर्वेबिलिटी. हो, ते म्हणजे गाडीच्या डॅशबोर्डसारखं, जिथे आपल्याला स्पीड, पेट्रोल आणि इंजिन टेम्परेचर दिसतं. तसंच आपल्या ॲप्लिकेशनचं आरोग्य आपल्याला एकाच ठिकाणी दिसलं पाहिजे. आणि आता शेवटचा पण तितकाच महत्वाचा स्तंभ, परफॉर्मन्स एफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता. हो, आपलं बॅकस्टेज मॅनेजमेंट उत्तम आहे, पण जर स्टेजवरचा नटच हळू बोलत असेल तर प्रेक्षक कंटाळून निघून जातील. बरोबर. तसंच आपलं ॲप्लिकेशन एकदम सुसाट धावलं पाहिजे, बैलगाडीसारखं नाही. बरोबर. अगदी बरोबर. वेबसाईट उघडायला जर 3 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागत असेल तर अर्ध्याधिक युजर्स निघून जातात. खरंय. परफॉर्मन्स एफिशियन्सी म्हणजे हा अनुभव टाळणे. वापरकर्त्याला सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी आपलं ॲप्लिकेशन वेगवान आणि प्रतिसादात्मक म्हणजे रिस्पॉन्सिव्ह असणं गरजेचं आहे. हे मॉड्यूल आपल्याला वास्तविक कामगिरीची उद्दिष्टे कशी दारवायची हे शिकवतं. अच्छा, म्हणजे आपल्याला नक्की किती वेग हवाय हे आधीच ठरवायचं. हो, आणि किती युजर्ससाठी हवाय हे सुद्धा. पण युजर्सची संख्या तर कमी जास्त होत राहते. म्हणजे दिवाळी सेलच्या दिवशी अचानक लाखो लोक वेबसाईटवर आले तर परफॉर्मन्स कसा टिकवून ठेवायचा? उत्तम प्रश्न. आणि इथेच क्लाउडचा सर्वात मोठा फायदा समोर येतो, ज्याला स्केलेबिलिटी म्हणतात. स्केलेबिलिटी. यात 2 मुख्य मार्ग आहेत. एक व्हर्टिकल स्केलिंग म्हणजे आपल्या सध्याच्या सर्व्हरला अधिक शक्तिशाली बनवणे, जसं गाडीत मोठं इंजिन टाकणं. ओके. आणि दुसरं आहे हॉरिझॉन्टल स्केलिंग म्हणजे अजून काही सर्व्हर जोडणे, जसं एका गाडीऐवजी 2 किंवा 10 गाड्या वापरणे. क्लाउडमध्ये दुसरा पर्याय म्हणजे हॉरिझॉन्टल स्केलिंग अधिक सोपा आणि प्रभावी ठरतो. आपण अशी सिस्टम डिझाईन करू शकतो जी रहदारी वाढल्यावर आपोआप नवीन सर्व्हर जोडेल आणि रहदारी कमी झाल्यावर ते काढून टाकेल. वा, म्हणजे ऑटोमॅटिक. हो, यामुळे परफॉर्मन्सही टिकून राहतो आणि फक्त वापरलेल्या क्षमतेचेच पैसे द्यावे लागतात. तर आज आपण अजूर वेल आर्किटेक्टेड फ्रेमवर्कच्या या 5 स्तंभांवरून एक सखोल फेरफटका मारला. विश्वसनीयता, सुरक्षा, खर्च नियंत्रण, कार्यान्वयन उत्कृष्टता आणि कार्यक्षमता. हे फक्त 5 वेगळे खांब नाहीत, तर एका मजबूत इमारतीचे एकमेकात गुंतलेले भाग आहेत, असं मला वाटतंय. अगदी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. कोणती? की हे फ्रेमवर्क म्हणजे काही दगडावरची रेघ नाही. ही मार्गदर्शक तत्वे आहेत जी आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करतात. अच्छा. जसं स्वयंपाक करताना मीठ, तिखट, हळद हे मूलभूत घटक असतात, पण प्रत्येक पदार्थात त्यांचं प्रमाण वेगळं असतं. तसंच प्रत्येक प्रोजेक्टच्या गरजेनुसार या तत्वांचा वापर कमी जास्त करावा लागतो. बरोबर. तंत्रज्ञान बदलत राहील, पण ही तत्वे कायमच उपयोगी पडतील. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. या स्रोतांमध्ये एक वाक्य सतत येतं, तुमच्या आर्किटेक्चरमध्ये सतत सुधारणा करा. हो, कंटिन्युअसली इम्प्रूव्ह युअर आर्किटेक्चर. याचा अर्थ काय असेल? म्हणजे एखादी डिजिटल गोष्ट कधीच पूर्णपणे तयार होत नाही का? क्लाउडमध्ये काहीतरी तयार करणे आणि एखादा पूल बांधणे यात काय फरक असू शकतो? कारण पूल एकदा बांधला की तो अनेक दशकं तसाच राहतो, पण सॉफ्टवेअर मात्र सतत बदलत राहतं. त्याला सतत डागडुजी आणि अपग्रेडची गरज लागते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?